त्यांनी त्यावेळेला आपले जोडे तयार करायला टाकलेले आहेत, कारण ते काही मनात रेडीमेड मिळत नसत, तेव्हा ते जो चर्मकार आहे त्याच्याकडे ते तयार करायला टाकलेले आहेत. आणि त्यांना बरेच दिवस झाले की आता ते जोडे तयार झालेत का. पूजा करता करता नाथांच्या मनात तो विचार आला, करतायत पूजा, पण पूजा करता करता की आज आपले जोडे तयार झालेत का, असते ते घेऊन येऊ किंवा त्याला सांगू, हा विचार आला. तेवढा त्यांच्या वाड्यावरती एक माणूस आला, नाथ आहेत का घरात, नाथ आहेत का घरात. सुनबाई तिथपर्यंत गेला, म्हणे नाही नाथ घरात नाही. नाथ घरात आहे, पूजा करतायत. सुनबाई सांगतात की घरात नाही. म्हणाले कुठे येते, म्हणाले तिथे त्यांचे जोडे तयार करायला टाकले, तिथे गेले. सुनबाई बरोबर ओळखते नाथांच्या मनात काय विचारतात, स्मरण काय चाललंय. नाथांना त्याचं आश्चर्य वाटलं की आपल्या सुनेची तयारी केवढी आहे, किती जाणते की माझ्या मनात विचार काय चालला. त्यांना लक्षात आलं की आपण स्मरण चुकलं. या क्षणी आपण भगवंताचं स्मरण करायला हवं, त्याऐवजी आपल्या मनात त्या वस्तूचं स्मरण येत आहे, त्या वस्तूची आठवण येते, जे मी ते नवीन जोडे तयार करायला टाकले त्याची आठवण. याकरता स्मरण जेव्हा जीवनभर एखाद्या गोष्टीची सवय लागली तर अंतकाळी ती गोष्ट आपोआप सहज रीतीने होते. जे काम आपण नेहमी करतो ते काम आपल्याला कोणी केव्हाही सांगितलं तर आपण ते सहज करू शकतो, जे नेहमी करत असतो ते. त्यामुळे हे स्मरण जे आहे ते जर नेहमी करत असतो तर अंतकाळी तेही आपोआप होणारच. कारण